सात्वमित्थं प्रभावै स्वरुदारैर्देवी संस्तुता मोहयैतो दुराधर्षावसुरो मधुकैटभो प्रबोधं च जगत्स्वामी नियतामच्युतो लघु बोधस्य क्रियतामस्य हंतुमेतौ महासुरः. गहन आनंद चिंतन ग्रंथातील हिंदी भाषेतील पत्रांच्या अनुवादाचा पाठ करीत आहे. पत्र संख्या 32. प्रिय, तुझी 18 एप्रिलची 2 पत्रे इथे येऊन पोहोचली. मी तुला लिहिले होते की पत्रे लिहिल्यावर ती आधी वाचत जा. आधी एका कोऱ्या कागदावर व्यवस्थितरित्या लिहित जा. त्यानंतर लिफाफ्यात घालून किंवा अंतर्देशीय पत्रावर लिहून पाठव. तुझे पत्र वाचून तर असे वाटते की तुला तुझी अवस्था सुधारण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपली अवस्था इतरांना ऐकवण्यातच सुख मिळते. तुझ्यासारख्या लोकांना आपले हित करण्याची इच्छाच नसून त्यापेक्षा त्यांना इतरांवर निर्भर राहून जीवन जगायचे असते आणि ते जगतही असतात. मी तुझ्यासाठी आपल्या श्री भगवंताकडे प्रार्थना करण्याशिवाय आणखी काहीच करू शकत नाही. आत्महत्या इत्यादी निरर्थक गोष्टी लिहून तू मला काय सांगू इच्छिते? मन लावून अभ्यास कर, चांगला निकाल लाव. मी तुझ्यासाठी निरंतर श्री भगवंताकडे प्रार्थना करीत असतो. तुझा सतत शुभचिंतक स्वामी गहनानंद. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्री रामकृष्णार्पणमस्तु.